सो आता मी तुम्हाला पनीर चिलीची एक अशी रेसिपी दाखवणार आहे जी बनवल्यानंतर नक्कीच सगळे तुमची तारीफ करणार. चला तर मग सुरू करूयात. सगळ्यात पहिले आपण शिमला मिर्च कापू. शिमला मिर्च जी आहे पातळ आणि बारीक कापा, ही गोष्ट लक्षात ठेवा. बघा अशा प्रकारे. त्यानंतर आता कांदा कापून घेऊ. कांदा जो आहे आपल्याला उभा कापायचा आहे. हा ग्रेव्ही मटेरियल आहे, सो तुमच्यावर डिपेंड करते. तुम्हाला जर जास्त ग्रेव्ही पाहिजे असेल तर जास्त कांदा घ्या आणि शिमला मिर्च घ्या, आणि कमी पाहिजे असेल तर कमी. बघा अशा प्रकारे कांदा कापायचा आहे. त्यानंतर जो आहे आपण अद्रक कापून घेऊ. एकदम बारीक बारीक कापा आहे ना. सेम प्रकारे लसूण. आता उलपात जी आहे हे पूर्णतः ऑप्शनल आहे. जर तुमच्याकडे उलपात असेल तर खूप चांगलं होईल, आणि नसेल तर काही हरकत नाही. फक्त एवढा उलपातनी टेस्ट वाढते चायनीज आयटमची. सो असेल तर चांगलीच गोष्ट. चला आता मेन भाजी करू. पहिले तेल आणि आपले चॉप जिंजर गार्लिक टाकू. हे जसे ब्राऊन होतील ना तसे आपण शिमला मिरची आणि कांदा टाकून घेऊ, आणि ह्याला स्लो फ्लेमवर शिजवायचं आहे. मधीत जे आहे तुम्ही चमच्याने घातलत राहा आणि व्यवस्थित शिजवून घ्या. आणि जोपर्यंत हे शिजते आपण पनीरची तयारी करूयात. सगळ्यात पहिले आपण मक्याचा पीठ टाकू, आणि तांदळांचा पीठ हा ऑप्शनल आहे. असेल तर टाका, नसेल तरी काही हरकत नाही. पण मैदा आणि मक्याचं पीठ हे हवाच. आता या गोष्टीला आपण एकदम व्यवस्थित मिक्स करून घेऊ, आणि हे आहेत तसेच तळायचं, असं मी दाखवलं नाही. आता चला मेन भाजीवर येऊयात. हे मी जे अद्रक, लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकली. त्यानंतर थोडासा मीठ, ग्रीन चिली सॉस, रेड चिली सॉस, सोया सॉस, शेजवान चटणी आणि पनीर चिलीचा मसाला जो होतो चिंग्सचा तो. आता याला व्यवस्थित पहिले मिक्स करून घेऊ. जसं मिक्स होईल आपण आपले पनीर टाकूया जे ऑलरेडी फ्राईड आहेत. आता याच्यामध्ये लास्टला टाकू आपण उलपात, आणि आपली पनीर चिल्ली जी आहे रेडी आहे. खूप यम बनते. नक्कीच ट्राय करा. एकदम टेस्टी रेसिपी आहे, आणि अशा रेसिपीसाठी सबस्क्राईब करून ठेवा.